पश्चिम बंगालमध्ये भाजपाची वाढती लोकप्रियता पाहून डावे काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात अस्वस्थतेचं वातावरण आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं। पश्चिम बंगालमध्ये बोलपूर इथं प्रचार सभेत ते बोलत होते। टीएमसी के नेताओं ने यहां हर तरह के घोटाले करने का रिकॉर्ड बना दिया है। ऐसे ऐसे घोटाले जो कोई सोच भी नहीं सकता। पॉन्जी स्कीम घोटाला, राशन घोटाला, भर्ती घोटाला, कोयला घोटाला, पशु तस्करी घोटाला और हर घोटाला मामूली नहीं, सैकड़ों करोड़ रुपए का घोटाला। पंतप्रधानांनी कृष्णनगर आणि वर्धमान येथेही प्रचार सभा घेतल्या। ही निवडणूक विकासासाठी लढवली जात आहे। विकसित भारत घडवण्यासाठी आम्ही अहोरात्र काम करत आहोत असं पंतप्रधान म्हणाले। डावे काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसकडे विकासाची ध्येयदृष्टीच नाही। देशाचा विकास करणं त्यांच्या आवाक्यातलं कामच नाही, ते फक्त मतभिडीचं राजकारण करू शकतात अशी टीका मोदी यांनी केली। संदेशखाली मुद्द्यावरून त्यांनी तृणमूल काँग्रेसवर घणाघाती टीका केली। मतदानाच्या पहिल्या 2 टप्प्यात स्थिती बिकट दिसल्यावर आता व्होट जिहादचा नारा दिला जात आहे। यावर इंडी आघाडी गप्प आहे, याचा अर्थ ते व्होट जिहादशी सहमत आहेत असा आरोप त्यांनी केला। काँग्रेसचा सर्वसामान्यांच्या संपत्तीवर डोळा आहे, ते देशात धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याचं षडयंत्र रचत आहेत असा आरोपही मोदी यांनी केला। झारखंडमध्येही मोदी यांची प्रचार सभा आज होणार आहे।